आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं झालं विक्रांतमुळे जेवलात तुम्ही. विक्रांतच्या शब्दाखातरच खाल्लं गो मी. तेच तर आम्ही सांगत होतो तर ऐकत नव्हतात तुम्ही. खरं सांगू बाय, विक्रांत मला समजावत होता ना तेव्हा माझी बायच मला समजावते असं वाटत होतं ग. म्हणून जेवलात ना तुम्ही. वहिनी चिटल्या कशी नाही आली अजून? या काय आल्याच. आई काय गो काय झालं? काही नाही हो, छोटासा प्रॉब्लेम झाला, बाकी काही नाही. म्हणजे काय झालं? आई मला 4 मुलांनी घेरलं रस्त्यावर. त्या गुन्हेगार बहिणीबद्दल बोलतो आम्ही. माझी बहीण गुन्हेगार नाहीये, तिने काही केलेलं नाहीये. ओरडून काय नाही होणार आता? तुमच्यासारख्या फालतू माणसांवर ना ओढावंच लागतं. फालतू कोणाला म्हणतेस का? तुला बोलले फालतू. तुझ्या तर आता निघा, नाही तर आयुष्यभर खडी फोडायला पाठवे. निघ निघा. काय बोलते तू? तुझ्यावर हात उगारला? होय पण सर वेळेवर आले ना म्हणून बरं झालं. तुला माहिती आहे त्याने त्या मुलाच्या कानाखाली मारली. पण तुम्ही तिथे काय करत होता? कसं आहे बाळ, एक्झाम सेंटर जे आहे ना ते मेडिकल कॉलेज पण आहे आणि बाय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे. तो मी त्या कॉलेजमध्ये आठवड्यातनं एकदा विजिट करतो. आणि कसं झालं आई, अचानक माझ्या लक्षात आलं की ह्या कोणाची तरी भांडत आहेत म्हणून मी थांबलो, बाकी काही नाही. आई बरं झालं आज सर होते, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. असं कसं तुम्हाला काही होईल? मी होतो ना तिथे आणि म्हणूनच म्हटलं. ऍक्च्युली माझं कामही संपलं होतं तोपर्यंत, म्हणून मी त्यांना म्हटलं मी सोडू का तुम्हाला. बरोबर केलं ना मी आई? मनापासून थँक्यू सो मच. तुम्ही चिटल्यासाठी जे काय केलं त्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू. कसं आहे, तुम्ही मला तुमच्या कुटुंबातला मानत नसाल पण या कुटुंबाला माझंच कुटुंब मानतो. आणि मिस गिरिजा मयेकर इथे नसताना मला हे सगळं करणं भाग आहे नाही का. त्यातनं मिस सुचित्रा मयेकर माझ्या फेवरेट स्टुडंट आहे म्हणून मी हे सगळं केलं. असं कसं? आमच्या पोरीसाठी एवढं करताय तुम्ही, तुमचे आभार तर मानायलाच पाहिजे हो. अहो आभार कसले मानताय आई? मिस सुचित्रा मयेकर म्हणत असतील ना मी त्यांना पेपरला ड्रॉप करीन आणि तसंच त्यांना पिकअप पण करीन. करू? हो सर चालेल. नाही नको, कशाला, मी आहे ना. मी तिला सोडत जाईन आणि आणत जाईन. नाही म्हणजे तुमचं शेड्यूल इतकं बिझी असतं, उगाच तुम्हाला त्रास कशाला, नाही का? करेक्ट आहे.
पण प्लीज यू हॅव टू टेक केअर ऑफ माय स्टुडंट. हो, येऊ मी? आई, बरं झालं सर होते, नाही तर आजचा पेपर कसा दिला असता काय माहिती. प्रवळनाथाचीच कृपा गो. बघितलं ना सर आपल्यासाठी काय काय करतात. चिटला पेपर कसा गेला? छान गेला दादा. आणि तू काय जरा भावटस काय? त्यांना उगाच का त्रास देतेस तू? मी काय त्रास दिला त्यांना? अगं ते म्हणाले मी तुला सोडत जाईन आणत जाईन, तू लगेच हो म्हणालीस. डॉक्टर ते ड्रायव्हर नाही आहेत. अरे यार, मी पण ना जरा बावळट आहे, माझ्या लक्षातच नाही आलं. ऍक्च्युली ते खूप बिझी असतात, त्यांना सर्जरीज असतात, माझ्या लक्षातच नाही आलं. हे बघ, काळजी करायची गरज नाहीये. इथून पुढे मी तुला सोडेन आणि आनंद पण. कळलं? चालेल दादा. खरंच बरं आहे सर तुझ्या सोबत आहेत ते. गिरिजा नसताना खूप काळजी घेतात ते तुझी. ते तर आहेच. आई, मी ना जरा फ्रेश होते. हा, आलेच. हा, डोकं खूप ठणकतंय, काय करू? थोड्या वेळ डोळे मिटून शांतपणे बसू का? बरं वाटेल. एवढे कपडे धुवून टाक. मी? मग कोण मी? उठ चल. हो, पण कोणाचे कपडे आहेत? तुला काय करायचं? धुव म्हटलं की धुवायचं, कळलं?